पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पा विद्यार्थी मिळून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची याच्या अगोदर चौथी मेरिट लिस्ट लागली आहे आणि ती सुद्धा तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली होती की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट आहे तर ते जे विद्यार्थी मिळून मी तुम्हाला याच्या अगोदर तारीख दिली होती आणि त्या तारखेवर जे विद्यार्थी मिळून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागलेली आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपला जो अंदाज हा जे विद्यार्थी मिळून कुठे ना कुठे या ठिकाणी लागतो एक लक्षात ठेवा। आतापर्यंत ज्या काही लिस्ट मी तुम्हाला सांगितल्या पहिली दुसरी तिसरी चौथी ह्या जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट तारखा सांगितल्या एक लक्षात ठेवा। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी माहित आहे आणि जो काही तुम्हाला याच्या अगोदर कडाप सांगितला तो सुद्धा आपला या ठिकाणी लागलेला आहे। एक दोन मार्क कमी जास्त या ठिकाणी कुठे कुठे झालेले पाहायला भेटलेले आहे। ठीक आहे, तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या चौथ्या लिस्टमध्ये आम्ही एक एक दोन दोन मार्काने कटलो आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पाचवी मेरिट लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे तर कधीपर्यंत येणार आहे यावर एक व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी नक्कीच बनवा, कारण की या ठिकाणी समजून नाही राहिलं असं भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। कारण की आता नवीन वॅकन्सी काढायची आहे त्यांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची सेकंड फेज ती, तर कारण की जून महिन्यामध्येच त्यांनी दुसरी भरती या ठिकाणी जाहीर केली होती त्या पत्रकामध्ये, तर जून महिना या ठिकाणी झालेला आहे आणि 1 तारीख या ठिकाणी आलेली आहे। तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व याबद्दल माहिती सांगणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा पाचव्या मेरिट लिस्टचा कडाप किती जाणार आहे डिव्हिजन वाईज याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। सर्व डिव्हिजन बद्दल कडाप तुम्हाला सांगणार आहे, लिस्ट कोणत्या तारखेवर येणार आहे की येणार नाही याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे, एक रेशो मला भेटणार आहे की महाराष्ट्रामधून 60%, 70%, 80%, 90% कितीच्या रेशोने विद्यार्थी या ठिकाणी आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, हा विद्यार्थी मिळून नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथीची मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी 1 महिना या ठिकाणी होत आलेला आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि चौथ्या मेरिट लिस्टचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते जे विद्यार्थी मिळून 26 जून 2026 ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख होती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे या ठिकाणी झालेलं आहे। तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी मिळून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलेले नाही आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्या काही जागा ज्या विद्यार्थी मिळून रिक्त आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर कारण की यामध्ये जे विद्यार्थी मिळून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फर्जीवाडा या ठिकाणी झाला, तुम्ही पाहिलं असेल की फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी स्वतःवरून जास्त पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकलेले आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने पर्सेंटेज होते अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले, पण ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं। तर मोबाईल मधून आपल्याला पण फॉर्म भरता येते, आपल्याला पण जास्त पर्सेंटेज टाकता येते। काही विद्यार्थी लिस्टमध्ये रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर पाहण्यासाठी या ठिकाणी फॉर्म भरते म्हणजे जास्त टक्के टाकते, त्यांना जर समजा 40% असले तर ते 90%, 92% टाकते लक्षात ठेवा। तर असे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या लिस्टमध्ये झालं आणि असे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलेले नाही आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले असते तर त्यांच्यावर ते कारवाई झाली असती, जातच नाही ते विद्यार्थी, त्यामुळे त्या काही जागा रिक्त आहे, त्यामुळे त्यांना 5वी मेरिट लावायची आहे। 5वी मेरिट लिस्ट जे आहे हे या ठिकाणी येणार आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो 5वी जी लिस्ट आहे हे लवकर येण्याचे चान्सेस आहे। तर पहा 2 जुलै 2026 किंवा या ठिकाणी 7 जुलै 2026च्या अंदर आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे, कारण की त्यांना नवीन वॅकन्सी पण काढायची आहे एक लक्षात ठेवा। त्यांना सेकंड फेजची जे विद्यार्थी मिळून नवीन वॅकन्सी या ठिकाणी काढायचे, नवीन भरती काढायची आहे, त्यामुळे ही जी लिस्ट आहे हे लवकर लागण्याचे चान्सेस या ठिकाणी दाट चान्सेस आहे लक्षात ठेवा आणि हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या लिस्टमध्ये होणार आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मी तुम्हाला आताच तारीख सांगून देतो। जे काही 5वी मेरिट लिस्ट आहे ही जे विद्यार्थी मिळून 2 जुलै 2026 ते 7 जुलै 2026च्या अंदर कोणत्याही तारखेमध्ये फसू शकते, कोणत्याही तारखेला लिस्ट येऊ शकते। ठीक आहे, तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देतच राहणार आहे आणि लिस्ट सुद्धा याच यूट्यूब चॅनलवर आपण या ठिकाणी टाकून देत असतो, पूर्ण लिस्ट आपण टाकून देत असतो जेणेकरून तुम्हाला ते दिसली पाहिजे, काही काही विद्यार्थ्यांना दिसत नाही तर। ठीक आहे, तर आता कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। जे काही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट आहे आता कडाप किती जाणार आहे
अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, त्याचबरोबर बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर पहा ओपन कॅटेगरीचे असाल तर 90 ते 93 पर्यंत कडाप जाणार आहे. आणि तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 89 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी EWS असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि SC कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 91च्या दरम्यान कडाप जाणार आहे. आणि ST असाल तर 84 ते 88च्या दरम्यान कडाप जाणार आहे. आणि जे काही दिव्यांग असेल PWD तर त्यांचा 75 ते 85च्या दरम्यान एवढा काही सेफ झोन पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, धाराशिव डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव डिव्हिजन पण कॅटेगरीचा जो कडाप आहे तर हा या ठिकाणी 89 ते 92 किंवा 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे. ओबीसी असाल तर 90 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर EWS असाल तर 85 ते 91च्या आसपास. आणि SC कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि ST असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 87च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि दिव्यांग जर असाल PWD तर जवळपास 70% 80%च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर ओपन असाल तर जवळपास या ठिकाणी 90 ते 92 पर्यंत जाणार आहे. ओबीसी जर असाल तर जवळपास 92-93 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर तुम्ही EWS असाल तर जवळपास या ठिकाणी 88 ते 91च्या आसपास कडाप जाणार आहे. आणि SC कॅटेगरीचे असाल तर 88 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि ST असाल तर जवळपास 84 ते 88च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि दिव्यांग जन असाल PWD असाल तर जवळपास 75 ते 81च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन या ठिकाणी आहे. तर या डिव्हिजनचा जो कडाप आहे कुठं ना कुठं या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक लक्षात ठेवा, यापेक्षाही कडाप कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर बा तुम्ही ओपन असाल तर जवळपास 90-91 पर्यंत जाणार आहे. ओबीसी असाल तर 90-93 पर्यंत जाणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही EWS असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 90 पर्यंत जाणार आहे. SC असाल तर जवळपास 88 ते 91. आणि तुम्ही जर या ठिकाणी ST असाल तर 84 ते 88. SCचा पण या ठिकाणी 88 ते 91 पर्यंत. आणि दिव्यांग जर असाल तर म्हणजे PWD असाल तर जवळपास या ठिकाणी 80% किंवा 85च्या आसपास सुद्धा पाहायला भेटू शकते. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन, रत्नागिरी डिव्हिजन, RMS DN मिरज, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर पहा ओपन असाल तर 90-91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ओबीसी असाल तर जवळपास 91-92 पर्यंत जाणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही EWS असाल तर या ठिकाणी जे 89 ते 90च्या आसपास पाहायला भेटणार आहे. SC असाल तर जवळपास या ठिकाणी तुम्हाला 88 ते 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे. आणि ST असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 90च्या अंदरच. आणि दिव्यांग जन असाल म्हणजे PWD असाल तर जवळपास 70% 80% पर्यंत. एवढा काही सेफ झोन आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, यापेक्षा 1-2 मार्कांना कमी सुद्धा जाणार आहे. आजच्या इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद.